नमस्कार मित्रांनो. किचन मध्ये आपण स्वयंपाक करताना आपल्याला बऱ्याच वेळेला पदार्थ आपण अंदाजे घेत असतो, पण काही पदार्थ असे असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला मेजरमेंट करून पदार्थ घ्यावे लागतात. उदाहरणार्थ केक. तर अशा वेळेस आपल्याला एक वेइंग स्केल लागतं. तर आपण एक वेइंग स्केल तयार करूयात जे बाटलीपासून आपल्याला बनवता येईल. आणि त्याच्यासाठी आपल्याला साहित्य आहे एक मोठी बाटली, वरचा भाग कापून टाकलेला आहे. दुसरी याच्यात बसणारी एक बाटली, हिचाही वरचा भाग मी कापून टाकलेला आहे. या बाटलीच्या वर बसेल असं एक झाकण, नंतर एक पुठ्ठा असा कट केलेला, एक पुठ्ठ्याची पट्टी, एक पिन आणि चिकटपट्टी. आता मी चिकटपट्टी वापरणार नाहीये कारण का मी तुम्हाला फक्त पिनच लावून दाखवणार आहे. नंतर आपल्याला पहिल्यांदा कॅलिब्रेशन करण्यासाठी एखादी स्केल लागेल, सेंटीमीटर मिलीमीटर मध्ये असणारी, आणि काही माहीत असणारी वजन. आता माझ्याकडे हे साबणाचे वड्या आहेत. हे 100 ग्रॅम, 50 ग्रॅम वगैरे 150 ग्रॅम अशा वड्या. हे आपल्याला पहिल्यांदा याचं कॅलिब्रेशन करून घेता येईल. आणि आपल्याला लागणार आहे रंगीत पाणी. हे रंगीत पाणी कशासाठी, तर आपल्याला स्केल दिसावं. तर आपण सुरुवात करूयात आपलं हे बॉटल बेइंग स्केल तयार करण्यासाठी. त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ही बॉटल जी आहे ती याच्यात घालायची आहे. पूर्ण टाकायची नाहीये, तर आधी टाकण्याआधी थोडस पाणी टाकायचं आणि ही बॉटल याच्यात आधी पाणी ओतायचं आणि मग बॉटल इथे घालायची आहे. ठीक आहे. अंदाजे पाणी टाकलेलं आहे मी. पाणी असं टाकायचं की बॉटल दाबल्यानंतर पाणी असं वर दाबल्यानंतर वरपर्यंत इथपर्यंत, म्हणजे बाहेर पडलं नाही पाहिजे पाणी आणि बॉटलही पूर्ण आत गेली नाही पाहिजे. अंदाजे पाणी साधारण असं घ्यायचं आहे. आपल्याला कमी जास्त प्रयोगाने करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे झाकण जे आहे ते वर ठेवायचं इथे. आणि पहिल्यांदा आपल्याला त्याचं कॅलिब्रेशन करून घ्यायचं आहे. आपल्याला माहित असलेलं वजन पहिल्यांदा घ्यायचं. आधी आपल्याला 0 स्केल तयार करावं लागेल. जिथे आपल्याला 0 आहे, आता बघा ही बाटली जिथे आहे तिथे 0 आहे. पाण्याची बाटलीचा पाण्याची पातळी जिथे आहे तिथे आपण पहिल्यांदा एक मार्किंग करून घ्यायचं आहे. हे मार्किंग झालं 0. ठीक आहे. आता आपण माझ्याकडे एक 100 ग्रामचं वजन आहे. ते 100 ग्रामचं वजन मी इथं ठेवतो. हे वजन ठेवल्यानंतर इथे एक मार्किंग करून घ्यायचंय आपण. ठीक आहे. आता आपण याच्यामधलं जर मेजरमेंट घेतली तर ती 1.5 सेंटीमीटर होते. म्हणजे 1.5 सेंटीमीटरला एक 100 ग्राम आपलं असं स्केल तयार झालेलं आहे. आता मी काय करतो, तर 100चं आता एक ठेवलेलंच आहे वजन, अजून एक 100चं वजन ठेवतो. याच्यावर 100 ग्रामचं वजन ठेवतो. आणि आता बघा परत अजून वर 1.5 सेंटीमीटर वर गेलेला आहे का. इथे आपण मार्किंग करून घेऊया. ठीक आहे. म्हणजे आपल्या असं लक्षात आलंय की 100 ग्रामला हे पाणी जे आहे ते 1.5 सेंटीमीटर वर जात आहे. आता माझ्याकडे एक अजून एक वजन आहे, ते साधारण 150 ग्रामचं आहे. बघा हे दोन्हीच्या मध्ये आलं. बघा 100 इथून इथपर्यंत 100, हे 200 आहे, याच्या मध्ये आलंय. म्हणजे इथे 50 ग्राम आहे. 1.5 सेंटीमीटरच्या मधला जो भाग आहे तो 50 ग्रामचा आहे. तर त्याच्याप्रमाणे आपल्याला इथे मी तयार केलेला आहे स्केल. आता हे स्केल पहा तुम्ही, आणि मी इथं आता पट्टी लावतो, स्केल लावतो इथे. तर तुमच्या असं लक्षात येईल की हे इथे मी 0 लावतो. आणि बघा आता तुमच्या लक्षात येईल की 1.5 सेंटीमीटरला 50 ग्रॅम. ठीक आहे. हा 1.5 सेंटीमीटरला 100 ग्रॅम.
ठीक आहे. त्याच्यामध्ये 50, परत 150 मध्ये 200ला 3 सेंटीमीटर याप्रमाणे मी हे स्केल तयार केलेलं आहे. 1.5 सेंटीमीटर 100 ग्राम याप्रमाणे हे स्केल तयार केलेलं आहे. आलं लक्षात तुमच्या कसं स्केल तयार करायचं ते. ओके, आता आपण हे स्केल इथे लावूयात. त्याच्यावरचं वजन काढून टाकलेलं आहे, हे 0ला घेतलेलं आहे. ठीक आहे. आता हे स्केल जे आहे इथं बरोबर 0ला येईल अशा रीतीने आपल्याला अडकवायचं आहे. आणि नंतर ट्रायल झाल्यानंतर आपण हे पक्क चिकटपट्टीने चिटकवून टाकायचं आहे. तेव्हा मी हा जो आपला 0 आहे हा 0 बरोबर इथे घेतो पाण्याच्या लेवलला या, आणि इथं हे लावून टाकतो, यू पिन लावून टाकतो. ठीक आहे. झालं. हे आता 0 स्केल आहे. आता परत एकदा ट्रायल बघूयात आपण. मी 100 ग्रामचं वजन टाकतो. हे बघा बरोबर 100 ग्रामला येईल. हे आलं 100 ग्रामला. 200चं टाकतो, 200ला आलं. 200 याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. आता हे वरचं जे झाकण आहे हे आपण ग्लूगननी नंतर चिटकवू शकतो. आणि ही चिकटपट्टी जी आहे ती आपण चिकटपट्टीने हे जे स्केल आपण तयार केलेलं आहे हे चिकटपट्टीने आपण चिटकवू शकतो. अशा प्रकारे आपल्याला अगदी 0 खर्चामध्ये, कारण का बाटल्या टाकूनच दिलेल्या आहे, 0 खर्चामध्ये आपल्याला हे वेइंग स्केल तयार करता येतं. आणि त्याचा आपल्याला नेहमीच्या रुटीनमध्ये, वापरामध्ये, किचनमध्ये किंवा इतरही काही गोष्टी आपल्याला वजन करता येतात. आणि हे मी स्केल तयार जे केलेलं आहे ते जवळजवळ 500 ग्राम म्हणजे अर्धा किलो पर्यंत वजन आपल्याला याच्यावर करता येऊ शकतं. पण याच्या पाठीमागे तत्व काय पाहूया. ज्यावेळेस मी इथे 100 ग्रामचं वजन ठेवतो त्यावेळेस त्याच्या प्रमाणात पाणी वर चढतं. आणि म्हणजे ज्यावेळेस आपण वेट ऍड करतो त्यावेळेस हे तेवढ्याच प्रमाणात आतली बाटली जी आहे ती बुडते आणि तेवढ्याच प्रमाणात पाणी वर चढतं. तर हे जे तत्व आहे याला आर्किमिडीजचं तत्व किंवा आर्किमिडीज प्रिन्सिपल म्हणतात. थोडक्यात सांगायचं तर ज्यावेळेस एखादी वस्तू आपण अर्धवट किंवा पूर्णपणे पाण्यामध्ये किंवा फ्लुइडमध्ये बुडवतो तेव्हा त्याला एक बॅलन्सिंग फोर्स असतो, अपवर्ड बॅलन्सिंग फोर्स. आणि तो फोर्स जो आहे तो वजनाच्या बरोबर असतो. इट इज इक्वल टू द वेट. आणि त्या वजनाने जे बाजूला आलेलं पाण्याचं आकारमान असतं ते तेवढंच असतं. डिस्प्लेस केलेलं जे असतं पाणी ते तेवढंच असतं. थोडक्यात सांगायचं तर आर्किमिडीजचं प्रिन्सिपल, आपण या प्रिन्सिपलचा वापर करून हा वजन काटा आपण तयार केलेला आहे. प्रोजेक्ट आहे, हे वेइंग स्केल आहे, बाटलीपासून बनवलेलं. तुम्हाला आवडलंच असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.